हायपोनॅट्रेमिया आणि हायपरनॅट्रेमिया. 135 to 145. बिलो 135 इज हायपो, अबव 145 इज हायपर. परंतु 130च्या खाली केस नाही देऊ शकत आपण. तर 130 आपल्यासाठी लिमिट आहे, कारण की इंट्रा ऑपरेटिव्ह सेरेब्रल एडेमा होण्याचा चान्स खूप जास्त आहे. तर सेरेब्रल एडेमा झाली तर मॅक कमी होऊन जाईल, ऑलरेडी डिप्रेशन होऊन जाईल, ॲजिटेशन, कन्फ्युजन आणि डिलेड रिकव्हरी होईल त्याच्यामुळे. आणि 150च्या वर पोस्टपोन करा. वॉटर लॉस किंवा आयसोटोनिक लॉस जो आहे तो भरून काढा. इथे मॅक वाढेल कारण की पेशंट ॲजिटेटेड होईल. तर पुन्हा कार्डियक आउटपुट पण कमी असेल तर सरळ हायपोवोलेमिया झाल्यामुळे प्रेसिपिटेट होईल. तर तो कन्सर्न आहे. त्या मानाने आय व्ही ॲनेस्थेटिक्सचा वोलाटाईल ॲनेस्थेटिक्सचा डोस कमी आणि हायपोवोलेमिया असल्यामुळे रॅपिड अपटेक पण होईल आणि जास्त डिलिव्हरी होईल, कारण की ट्रान्झिट टाईम सगळीकडे परफ्युजन कमी असतं तर ब्रेनमध्ये जास्त वेळ टिकतं. ते मेन कन्सर्न आहे हायपोवोलेमियाचा. त्यांचा मेन कन्सर्न हायपोवोलेमियाचा आहे. मॅक वाढेल. मॅक वाढण्याचे 2 रिझन आहे. एक खरंच ब्रेनचं ॲजिटेशन जास्त झालेलं असेल आणि दुसरं कार्डियक आउटपुट कमी झाल्यामुळे अपटेक वाढलेला असेल. त्या मानाने आय व्हीचा डोस कमी होतो, कारण की सेंट्रल कंपार्टमेंट छोटं होतं त्याच्यामुळे आय व्हीचा डोस कमी होतो. तर ट्रीटमेंट ऑफ हायपो, ट्रीटमेंट ऑफ द कॉज. नंतर जर ऑस्मोटिक एजंट असेल तर ग्लुकोज, मॅनिटॉल, युरिया जे असेल ते काढा. मग रिप्लेसमेंट जर माइल्ड टू मॉडरेट आहे तर आयसोटोनिक सलाईन द्यायची. हायपोटोनिकची ट्रीटमेंटमध्ये गरज नाही आहे. जर खूपच सिव्हिअर हायपोटोनिक असेल 110च्या खाली किंवा रॅपिडली वाढला असेल मग तिथे तुम्ही हायपरटोनिक सलाईन द्या. हायपरटोनिक सलाईन 1 to 2 ml/kg देऊ शकता. वन्स सिम्पटम रिझॉल्व झाले की बंद करा. पुन्हा मग 125ला फक्त वॉटर रेस्ट्रिक्शन केलं तर सफिशियंट आहे. सोडियम लेवल एव्हरी 2 तासाला चेक करा. करेक्शन सिमिलर आहे 0.6 to 1 ml/h आणि नॉट मोर दॅन 6 इन हाय रिस्क आणि 12 इन लो रिस्क. दिवसाला निम्म 12 किंवा हाय रिस्कमध्ये 6च करा. तासाला 0.6 to 1. आणि हायपरच्या ट्रीटमेंटमध्ये आयसोटोनिक आणि फ्री वॉटर दोघे डेफिसिट ट्रीट करायचे. आणि गोल आहे व्हॉल्यूम रिप्लेसमेंट आणि ऑस्मोलॅरिटी दोघे ट्रीट करायची. फ्री वॉटर डेफिसिट काढायचं. त्याच्यातही तुमचं जे आहे लो टोटल बॉडी सोडियम असेल तर आयसोटोनिक चालून जाईल. लेटर मग तुम्ही हायपोटोनिक देऊ शकता. लो टोटल बॉडी वॉटरसाठी आयसोटोनिक इनिशियली, नंतर मग लेटर हायपोटोनिक देऊ शकता. आणि ज्याच्यामध्ये हाय टोटल बॉडी वॉटर आहे त्याच्यामध्ये मग T5 द्या. आणि नॉर्मल टोटल बॉडी वॉटरमध्ये पण D5 द्या, म्हणजे फ्री वॉटर देतो आपण. इथे फ्री वॉटर पण हवं आहे आणि सोडियम पण हवं आहे म्हणून आयसोटोनिक देतो आहे. इथे रेट ऑफ करेक्शन थोडा जास्त चालेल. क्रोनिकमध्ये ग्रॅज्युअल करायचं, कारण की जास्त त्रास होईल. चेंज सडन नाही चालणार. ॲक्यूटमध्ये तुम्ही थोडा स्पीड वाढवू शकता. क्रोनिकमध्ये पण 1 to 2 आहे. तर हायर साईडला वी कॅन गिव, बट लोअर साईडला नाही देऊ शकत कारण की त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. सोडियम डेफिसिट तर इझी आहे, टोटल बॉडी वॉटर इनटू चेंज. नंतर कॉम्प्लिकेशन्स काय, हायपरटोनिक सलाईनचे एडेमा होऊ शकतो, हायपोकॅलेमिया होऊ शकतो, हायपरक्लोरेमिक मेटाबॉलिक ॲसिडॉसिस होऊ शकतं, कोॲग्युलेशन डिफेक्ट्स होऊ शकता. मेन आहे सेंट्रल पॉन्टाईन डिमायलिनेशन किंवा ऑस्मॉटिक डिमायलिनेशन होऊ शकतो, म्हणून आपण केस देऊ शकत नाही. मेन रिझन ते आहे. तर हायपरनॅट्रेमिया जिथे, आणि म्हणून हायपरनॅट्रेमिया पण रॅपिडली करेक्ट नाही करू शकत आपण, तिथे पण डिमायलिनेशन होतं.
आणि टिअरिंग ऑफ सेरेब्रल व्हेसल्स पण होतं, त्याच्यामुळे हिमोरेज पण होतं. त्याच्यामुळे रॅपिड करेक्शन इज नॉट ॲडवाइज्ड. तर हायपरटोनिक सोडियम द्यायचं आहे तर आपण बघितलं 1 to 2 ml म्हणजे 100 ml 3%, 10 ते 15 मिनटं असं हे टोटल 3 डोसेसपर्यंत देऊ शकता तुम्ही. नंतर इम्प्रूव्हमेंट दिसली किंवा 4 ते 6ने वाढलं तर बंद करा. लिमिटेड टू बिलो 8 फॉर फर्स्ट 24 hour. इथे तर 6 आणि 12 म्हटले होते, आता 8वर आला. तर हायपरटोनिक सलाईन दिल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की प्लाझ्मा करेक्ट होऊन जातो, परंतु इक्विलिब्रियम सेटल व्हायला वेळ घेतो. तेवढ्या वेळात मग वॉटर शिफ्ट होऊन तिथे रॅपिड डिहायड्रेशन होतं, त्याच्यामुळे न्यूरॉनल क्रिनेशन झाल्यामुळे परमनंट न्यूरोलॉजिकल डॅमेज होतो. सोडियम पटकन ब्रेनच्या आत नाही जाणार, त्यापेक्षा ब्रेनचं पाणी बाहेर येऊन जातं, मग ते ऑस्मोटिक डिमायलिनेशन होतं. नेफ्रोजेनिकमध्ये सॉल्ट आणि वॉटर रिस्ट्रिक्शन करा नेफ्रोजेनिक डायबिटीज इन्सिपिडसमध्ये. आणि सेंट्रलमध्ये तुम्हाला वॅसोप्रेसिन किंवा DDAVP द्यावं लागेल.